एकेरी धाव बहाल करतोय तो सलामीवीर खात्यामध्ये आपल्या धाव जोडत श्रेयस मुरकर नॉन स्ट्रायकिंग एंडवर, तर साथीला दुसरा साथीदार ओमकार उर्फ संदेश मडवळ स्ट्राइक एंडवर पाहायला मिळेल. संदेश मडवळ स्ट्राइकिंग एंडवर, दुसरा चेंडू गिरीश परब गोलंदाजी मार्कवर, अनिवार्य शक्ती प्रदर्शनाचं षटक. रिंगणाच्या आत 7 खेळाडू हे घेरा धरून आडव्या बॅटने टोलावलेला चेंडू वरची कडा गुरु यष्टीरक्षकाची भूमिका, यावेळी मात्र नाही. स्ट्राइक एंडवर डायरेक्ट हिट होण्याची दाट शक्यता होती. सुंदर दर्जेदार गोलंदाजी, अतिरिक्त हुसळी, यष्टीरक्षक गुरु कोचरेकरला चकवत चेंडू थर्डमॅन क्षेत्रात. चांगलं बॅकअप रोहित येंडेचं, मात्र तोपर्यंत चोरट्या स्वरूपात एक धाव. श्रेयस मुरकर थोडासा ढिलाईने धाव घेत होता. जर कदाचित गुरु कोचरेकर तयार असला असता तर स्ट्राइकिंग एंडवर घडामोड घडली असती. मात्र क्रिकेटमध्ये अगर मगर किंतु परंतु या शब्दांना कोणतंही महत्व नसतं. आडव्या बॅटने टोलावायचा चेंडू, यावेळी शॉट ऑन पूल करायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक के परब त्या ठिकाणी सुसज्ज. अगदी वाघ ज्याप्रमाणे झेपावतो चेंडूवर, ज्याप्रमाणे घात घातला जातो, तसा के परब या चेंडूवर सुसज्ज पाहायला मिळाला होता. अंतिमतः डॉट चेंडूने पहिल्या षटकातील हा पॅड लाईनवरचा चेंडू स्वीप करायचा प्रयत्न. यष्टीरक्षकाच्या मागे शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी डिलाई. ललित त्या ठिकाणी तैनात. मात्र या एकेरी धावेने सांघिक धावफलक 3 धावा. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. स्ट्राइक एंड अंपायर प्रजेश माफ करा शेखर परब आणि नॉन स्ट्राइकिंग एंड अंपायर प्रजेश रावलेच्या साथीने ही संपूर्ण स्पर्धा आपण सजवताना पंचांची तुकडी. यावेळी फटका फसलाय, अति लालायित झालेला फटका क्षेत्ररक्षक के परबच्या सुपा एवढ्या हातांमध्ये आणि ओमकार मडवळचा या झेल चीजच्या स्वरूपात या स्पर्धेतील आणि या सामन्यातील संपलाय खेळ. यावेळी गिरीश परबच्या चेंडूवरचा झेल टिपताना पहिल्या गड्याचं पतन. ओमकार मडवळ स्वस्तात तंबूच्या असलेला अनिकेत कांबळे आयकॉन खेळाडू स्ट्राइकिंग एंडवर. शेवटचा चेंडूचा खेळ प्रगतीपथावर. पहिल्या षटकाची भैरवी घालण्याची तयारी. यावेळी मात्र गिरीश परब हा गोलंदाजी मार्कवर चतुर्सूत्री गोलंदाजी साकारताना. यावेळी फटका कनेक्शन लाजवाब आहे, हवेमध्ये जास्त खेळलाय, सुरेख झेल लक्ष्मण कुणकेरकरच्या हाती आणि आणखी एका लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवर दुसरी सफलता. अनिकेत कांबळे बॅक टू द पवेलियन. धावफलक 3 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. स्पोर्ट शिरवल क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करताना
फैजान शेख गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळेल. तो दुसरं षटक हाताळताना मॅन फ्रॉम हरकुळ गावचा सुपुत्र दर्जेदार गोलंदाजी संपूर्ण स्पर्धेमध्ये दर्जेदार गोलंदाजी कृष्णा चव्हाण नॉन स्ट्रायकिंग एंडवर नवीन बॅटर. फुलटॉस चेंडू दिशा दाखवली क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी तैनात. शर्तीचे प्रयत्न ऐन मोक्याच्या क्षणी चेंडू थोडासा भुईला मात्र तोपर्यंत एक धाव घेण्याची सुसंधी दोनही फलंदाजांकडून. आता अशाच फलंदाजीची अपेक्षा असेल कारण ज्या पॉवर प्लेच्या षटकात खऱ्या अर्थाने फलंदाजांनी शक्ती प्रदर्शन करणं अपेक्षित असतं तो प्रयत्न मात्र अंगलटी आला. फक्त 3च धावा दिल्यात. 2 महत्वपूर्ण गडी सफलता प्राप्त केल्यात. गिरीश परबने फैजान शेख वेगवान तेज गोलंदाजी मार्कवर खांद्याचा बेसुमार वापर खेळपट्टीकडून भरसक साथ मिळवण्याच्या इराद्याने यावेळी खोलवर उतलेला चेंडू युमिस. यावेळी मात्र यष्टिरक्षकाकरवी आणखी एक घोडचूक. एक धाव तर निश्चित. बॅकअप खूप दर्जेदार. एक धावेने धावफलक मात्र पोहोचवला गेलाय. अर्थातच 4-5 धावांवर. दर्जेदार गोलंदाजी यावेळी यॉर्कर लाईनचा चेंडू संपूर्णतः निशब्दित करून गेला. मात्र यष्टिरक्षकाकडवी थोडीशी घोडचूक. हा संभाव्य डॉट चेंडू होता मात्र बाईच्या स्वरूपात एकेरी धावेने धावफलक पोहोचलाय 5 धावांवर. सुरुवातीचे 2 चेंडू अगदी तेज तर्रार वेगवान गोलंदाजी रफ्तार के साथ गिरफ्तार करण्याची यावेळी आशंका. गोलंदाजाच्या माध्यमातून पुढे सरसावत केलेला फटका फसलाय का. पॉइंटचा क्षेत्ररक्षक यावेळी दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये टिपतोय. आणखी एक नेत्रदीपक झेल खाली आलाय विशाल येंडे आणि अर्थातच आयकॉन कर्णधार श्रेयस मुरकरची खेळी होते समाप्त. तोपर्यंत थोडस बाहेर बसवलं तरी चालेल. सबस्टिट्यूट प्लेयर घ्या. पंच आवश्यकता असल्यास हा निर्णय आपण घ्यावा. उमेश परब नवीन बॅटर मॅन फ्रॉम बोर्डबे स्ट्रायकिंग एंड वर पाहायला मिळेल. फैजान दर्जेदार गोलंदाजी साकारतोय. फटका फसलेला विशाल येंडेच्या हाती विसावला. एक दर्जेदार झेल आणि मैदानात श्रेयस मुरकरचा संपलेला खेळ. 3 विकेटच्या पतनानंतर धावफलक 5. 9 चेंडूंचा खेळ समाप्त. यावेळी कॉपी बुक स्टाईल फलंदाजीसाठी जाणला जातो उमेश परब. चांगल्या गोलंदाजाला ही दर्जेदार खेळी अशाच पद्धतीच्या खेळीची आवश्यकता. एक चांगली फेक आणि या चांगल्या फेकीवर मात्र तोपर्यंत 2 धाबांनी सुस्थितीत पाहायला मिळेल दोनही फलंदाज. ज्या फलंदाजाचा नंबर वरच्या क्रमांकावर लावायला हवा होता त्या फलंदाजाला 5व्या क्रमांकावर पाठवण्याची रणनीती काहीशी अंगलटी आली आहे का भालचंद्र स्पोर्ट्स शिरवल क्रिकेट संघाच्या सांघिक कामगिरीच्या जोरावर. मात्र या फलंदाजाकडे गुणवत्ता आहे, क्षमता आहे. या फलंदाजाला मात्र या सामन्यामध्ये भालचंद्र स्पोर्ट्स साठी एक दर्जेदार कामगिरी करण्याची अपेक्षा आहे. फुलटॉस चेंडू यावेळी देखील सन्मानजनक खेळून काढलाय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक आहे थोडासा वाईडिश. तोपर्यंत 1 धाव मिळते. आल्याच उमेश परबने सुरुवातीच्या 2 चेंडूंना अगदी आपल्या क्लास प्रमाणे खेळलाय. जसा चेंडू त्या मेरिट प्रमाणे या चेंडूवर फटकेबाजी करताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला स्वतः मालक कृष्णा चव्हाण स्ट्रायकिंग एंड वर पाहायला मिळेल. 4 चेंडूंचा खेळ 5 चेंडूंचा खेळ समाप्त. चांगली गोलंदाजी यावेळी मात्र बॅकफूट पंच हाय ऑन द हिल्स म्हणावं लागेल या फटक्याला.
शेवटच्या चेंडूवर देखील एकेरी धाव घेत सावध पवित्रा 2 षटकांच्या अंती सांघिक धावफलक भालचंद्र स्पोर्ट्स प्रथम फलंदाजी करताना पोहोचतोय 9 धावांवर 3 गड्यांच्या मोबदल्यात अजूनही 18 चेंडूंचा असेल खेळ बाकी. डीजे ऋत्विक. आज अर्थातच नंबर 2 गोलंदाज तिसऱ्या षटकासाठी गिरीश परबजी वर्णी. दुसरं षटक वैयक्तिक कोट्यातील आडव्या बॅटने टोलावायचा प्रयत्न. ज्या चेंडूवर फ्रंट फूट ड्राईव्ह खेळता आला असता त्या चेंडूला मात्र स्लॉक स्वीप करायचा प्रयत्न अंगलटी येतोय. संभाव्य एक निर्धाव चेंडू, कारण गिरीश परब एक क्लास गोलंदाज आहे. बोटांची जादू आणि त्या बोटांच्या जादूवर अचूकतेचं माहेरघर म्हणून संबोधला जाणारा गिरीश परब या दर्जेदार सामन्यात एक चांगली चतुर्सूत्री गोलंदाजी साकारताना पाहायला मिळतोय. सुरुवातीचे 3 हादरे भालचंद्र स्पोर्ट्स शिरवल क्रिकेट संघाच्या अंगलटी. मात्र याही चेंडूवर आउटसाइड ऑफ स्टंप क्रॅम्प परत एकदा ऑफ ड्राईव्ह करायचा प्रयत्न. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा लागोपाठचे 2 निर्धाव चेंडू. दर्जेदार तिसरे षटक साकारताना गिरीश परब. पहिल्या षटकात ज्या गिरीशने मिळवले होते 2 विकेट, दिल्या होत्या फक्त 3 धाबा, तो गिरीश परब सुरुवातीचे 2ही चेंडू फलंदाजाला अगदी खिळवून ठेवताना. यावेळी चेंडू पट्ट्यातला ड्राईव्हचा फटका, एक धाव मात्र निश्चित मिळेल. विशाल येंडे मैदानामध्ये मात्र थोडीशी प्रात्यक्षिक करताना. हा मॉक ड्रिल असेल विशाल येंडेसाठी. क्षेत्ररक्षण करणं या मैदानावर अर्थातच शर्तीचे प्रयत्न निखाऱ्यांवरून चालण्यासारखं असेल, शिवधनुष्य उचलण्यासारखं असेल. मात्र या सगळ्यामध्ये दर्जेदार कामगिरीच्या जोरावर हे संघ आपलं कामगिरी देताना उमेश परब एका बाजूने शीट अँकरिंगचा रोल अदा करतोय. प्रत्येक चेंडूला त्याच्या मेरिट प्रमाणे खेळतोय. हा क्लास फलंदाज आहे. मी पाहिलेला सिंधुदुर्ग टेनिस बॉल क्रिकेट मधला ब्राह्मणदेव परबवाडीचं प्रतिनिधित्व करणारा सगळ्यात हँडसम आणि तंत्रशुद्ध फलंदाज. यावेळी फटका फसलाय का? क्षेत्ररक्षक आहे. आणखी एका गड्याचं पतन परतावं लागेल. कृष्णा चव्हाण 4थ्या गड्याच्या स्वरूपात भालचंद्र स्पोर्ट्सला 4था हादरा. सांघिक धावफलक 10-4. धावा करेक्शन 11 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू स्ट्रायकिंग एंडवर बाळकृष्ण तर गोलंदाजी मार्कवर आपलं कोटा पूर्ण करण्याच्या इराद्याने गोलंदाजी मार्कवर गिरीश परब. लोकशाही 4था आधारस्तंभ पत्रकारिता. ते पत्रकार गिरीश परब. केकेच कव्हर ड्राईव्हचे सर्वे सर्वा गिरीश परब. यावेळी मात्र लेट कटच्या स्वरूपात फटका सजवलाय बाळकृष्णने. एकेरी धाव जोपर्यंत रोहित फील्ड करेल. शेवटचा चेंडू साकार करत पहिल्या 18 चेंडूंचा खेळ समाप्त. शिरवल क्रिकेट संघ मात्र फक्त पोहोचतोय 12 धाबांवर 4 गड्यांच्या मोबदल्यात 3 षटकांच्या अंती. लक्षा कुणकेरकरचा हा चेंडू, खाली राहिलेला चेंडू यष्टीरक्षकाला ओलांडून चेंडू घोषांकित क्षेत्रात जातोय. पंचांचा काय असेल इशारा? 22च्या स्वरूपात आपल्याला सुस्थितीत पोहोचून जातील. धावून दमण्यापेक्षा मारून दमलेलं कधीही चांगलं, कारण आता मात्र शेवटचे 10 चेंडू हे बाकी असतील.
आणि या 10 चेंडूंमध्ये 2 मोठे फटके आवश्यक असतील. भालचंद्र स्पोर्ट्स शिरवल संघाला षडांपूल करायचा प्रयत्न. बॉटम एज घेणार चेंडू, हा 5वा चेंडू. 1 धाव मात्र निश्चित. दोनही फलंदाज एक सूझबूझवाली खेळी साकारताना पाहायला मिळत आहेत. एकेरी धावेने धावफलक 15 धावा. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. उत्तरार्धातील 16 धावा. माफ करा, आम्ही वेळोवेळी तुमचं लक्ष आहे की नाही चेक करणार. चांगली फलंदाजी. बॉटम हँडचा वापर. मिनी हेलिकॉप्टर. लॉंग ऑफचं क्षेत्र. गुरु कोचरेकरचं क्षेत्ररक्षण आणि संभाव्य फक्त एकच धाव. 4 चेंडूंचा खेळ समाप्त करत 4थ्या षटकात दर्जेदार गोलंदाजी साकारतोय. एका बाजूला मोराई प्रसाद बोरडबे, दुसऱ्या बाजूला भालचंद्र स्पोर्ट्स शिरवल उमेश परब स्ट्रायकिंग एंडवर लक्ष्याच्या गोलंदाजीसाठी. सावकाश, आपल्या जीवाला जपा. सामने होत असतात, स्पर्धा येतच असतात, मात्र आपलं फिटनेस खूप महत्वाचं. यावेळी सुंदर दर्जेदार गोलंदाजी. आउटसाइड ऑफ स्टंप क्रॅम्प केलं गेलंय. हा निर्धाव चेंडू यष्टीरक्षकाने बाकीचे सोपस्कार पूर्ण केलेत. अर्थातच पहिल्या 4 चेंडूंच्या अंती, माफ करा 5 चेंडूंच्या अंती शेवटच्या चेंडूवर हा ड्राईव्हचा फटका. बॉलरने स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये केलेले क्षेत्ररक्षण. लक्ष्याची सुंदर गोलंदाजी. इनटू द ब्लॉक होल पद्धतीची गोलंदाजी आणि त्यातून छोटे आर्म ऍक्शन. यावर फलंदाजांना भुजकाळात ठेवत पहिल्या 4 षटकांचा खेळ समाप्त होत सांघिक धावफलक स्थिरावली आहे ती 17 वर. 4 गड्यांच्या मोबदल्यात आपण पाहतोय भालचंद्र स्पोर्ट्स शिरवल क्रिकेट संघ आयोजित शिरवल प्रीमियर लीग 2025. बाजूला आयकॉन खेळाडू गिरीश परब आणि गुरु कोचरेकर. यावेळी मात्र बॅटमॅनचा वापर. दर्जेदार फलंदाजी. बाळकृष्णची एकच धाव मात्र या चेंडूवर घेतली जाते. अर्थातच 5 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. गुरु कोचरेकरचा हा चेंडू महत्वपूर्ण असेल. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी. धावफलक 18 वर. थोडीशी संत सुरुवातीचे विकेट आणि त्यानंतर या फलंदाजांना थोडीशी विचार करून फलंदाजी करायची सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. अजूनही दुसरा चेंडू घेऊन गुरु कोचरेकर. ओव्हरपिच चेंडू. बॉलर बॅक ड्राईव्ह पद्धतीचा फटका. दुसऱ्या धावेसाठी वळवली जातील का पावलं. हलकेच मिसफील्ड. दुसरा धाव. यावेळी मात्र नॉन स्ट्रायकिंग एंड वर घडामोड. थोडीशी ढिलाई झाली आहे गोलंदाजाकडून. पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने. बाळकृष्णला परतावं लागेल रन आउटच्या स्वरूपात. बॅक टू द पवेलियन. 18 धावांवर 19 धावांवर 5वा हादरा भालचंद्र स्पोर्ट्स शिरवल क्रिकेट संघाला. नवीन बॅटर अरुण घाडी मैदानामध्ये पाय वळवताना. यावेळी मात्र पुलचा फटका. ताकद मिळाली आहे, एलिव्हेशन कमी मिळालंय. क्षेत्ररक्षकाने केली आहे घोड चूक. मात्र याही चेंडूवर 1 धाव घेण्याची संधी असेल. चांगला फेक होता, मात्र यष्टीरक्षकाला हा चेंडू हवेमध्ये टाकल्यामुळे सूर्यप्रकाशाने दिसला नाहीये आणि तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. दुहेरी धाव आणि या दुहेरी धावेने धावफलक पोचलाय श्री गणेशाच्या शुभांकावर 21 धावांवर. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी. गुरु कोचरेकर गोलंदाजी मार्कवर. लॉस ऑफ 5 विकेट्स. 21 धाबा. पुढे सरसावत हा ड्राईव्ह. 1 धाव तर निश्चित मिळेल. दुसऱ्या धावेसाठी वळवली जातील का पावलं. चांगलं क्षेत्ररक्षण. चार चेंडूंचा खेळ समाप्त करत एकेरी धावेने धावफलक पोचलाय 22 वर. 5 गड्यांच्या मोबदल्यात आजच्या दिवसातील शेवटचा साखळी सामना
मात्र या सामन्यात नाट्यमय कलाटणी येण्याची दाट शक्यता पाहायला मिळेल का? तमाम क्रीडा रसिकांना या प्रश्नचिन्हांची उत्तर मिळतील. येणारी वेळ, येणारा काळ. अरुणचा हा फटका, मात्र फटका फसलाय का? खुशांकी क्षेत्राचा वेध घेईल का फटका? पाचव्या चेंडूवर 2 धावांचा फटका. शेवटचा चेंडू अरुणसाठी घेऊन गुरु कोचरेकर गोलंदाजी मार्कवर. 5 गड्यांच्या मोबदल्यात भालचंद्र स्पोर्ट्स शिरवल क्रिकेट संघ जमावतोय 24 धावा. अरुण दळवी स्ट्रायकिंग एंडवर. शेवटचा चेंडू टार्गेट डिसाइडर. ओव्हर पिच चेंडू, मोठा फटका, बॉटमॅनचा वापर. आणि यावेळी पाहावं लागेल हवाई सफर मात्र रोखली आहे. फैजान खानच्या गोदीत विसावलाय चेंडू. अजून डोकेदुखी वाढवेल हे देखील पाहावं लागेल. 25 धावांचा पाठलाग. जर हा सामना मोराई प्रसाद बोर्डवे संघ जिंकला तर दुसऱ्या क्रमांकावर टेबल टॉप करेल. मात्र जर सामना भालचंद्र स्पोर्ट्स शिरवल जिंकला तर मात्र 3 संघ एका विजयानिशी समान स्थानावर आणि त्यानंतर आयोजकांची डोकेदुखी वाढण्याची दाट शक्यता. चला पंच सामना सुरू करूया. सामना असेल कंपल्सरी चेस. 25 धावांचा पाठलाग. एका बाजूला गिरीश परब, दुसऱ्या बाजूला के परब ही बंधुराजांची जोडगोळी.
अर्थातच गुरु कोचरेकरला थोडंसं थांबवलं गेलंय, कारण या आधीच्या सामन्यात गुरुने केलेले शर्तीचे प्रयत्न, थोडासा क्रॅम्प, थोडंसं डिहायड्रेशन, आणि या महत्वपूर्ण सामना जरी असला तरी लो स्कोरिंग सामना, त्यामुळे महत्वाची विकेट आपली मागे थांबवली आहे. पॉवर प्ले अनिवार्य शक्ती प्रदर्शनाचं षटक, मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात अनिकेत कांबळे गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर, स्ट्रायकिंग एंडवर गिरीश परब. दोन आयकॉन खेळाडूंची ही भिडत, ही लढत. देव बरा करो. राम राम गावालानू जाऊयात मालवणी आकाशवाणीच्या शिरवल केंद्रावर सगळ्यांचा हात जोडून स्वागत. पहिलो चेंडू अगदी टप्प पडल्यानंतर गुदगुली ज्या साइटिक झालेली त्याच्या विरुद्ध दिशेत कूस बदलली. बाकीचे सोपस्कार यष्टीरक्षक उमेश परबने साकार केले. पहिलो चेंडू मेडन, पोलांडो, कुवांडो आणि पडसार, बॅटर गबगार. अनिकेतचा हे चेंडू परत एकदा बाहेर जाणाऱ्या चेंडूवर छेडछाडी करण्याचा प्रयत्न. अशी छेडछाडी जर रस्त्यात झाली आणि ती खास करून मुलींची झाली तर पोलीस अरेस्ट करतात. यावेळी ही छेडछाडी थोडीशी सुस्थितीत ठरली. बॅटची बाहेरची कडा न घेता चेंडू यष्टीरक्षक उमेश परब दर्जेदार कामगिरी करताना. चांगली गोलंदाजी, परत एकदा आउटसाइड ऑफ स्टंप. यावेळी गिरीश परब तयार होतो बॅकफूट खेळण्यासाठी. प्रीमेडिटेटेड शॉट, अर्थातच हलक्या हाताने खेळलेल्या फटक्यावर पॉइंट क्षेत्ररक्षकाचा सुंदर कामगिरी. तिसऱ्या चेंडूवर इलेलो हे पहिलो रन, अर्थातच बोणी, आणि बोणी त्यातल्या त्यात बियाचो कोंबो, हे नवीन शब्द. बियाचो कोंबो किती महत्वाचो असता हे बऱ्याच जणांका माहिती असतला, खूप जणांका याचे अनुभव असतले. तो बियाचो कोंबो तिसऱ्या चेंडूवर पहिलो रन. स्ट्रायकिंग यांच्या दिशेन के उर्फ संदेश परब. आडव्या बॅटने टोलावण्याचा प्रयत्न. खाली रवलेलो चेंडू, इंग्लिश मध्ये ज्या चेंडूक सबमरीन डिलिव्हरी म्हटली जाता, मालवणी संघाचा झाला तर 22च्या चेंडूवर 1 रन जरूर मिळालो. मात्र खाली रवलेलो चेंडू, डुबी मारलेलो चेंडू, डुबकी घेतलेलो चेंडू, गुडूप झालेलो चेंडू. दर्जेदार 4 चेंडू, 2 रन्स आतापर्यंत. परत एकदा गिरीश परब साठी अनिकेत कांबळे स्ट्रायकिंग गोलंदाजीच्या एंडीवर. ओव्हरपिच चेंडू, इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न, बॉटम हँडचा जास्त वापर आणि 2 क्षेत्ररक्षकांका भेदत. यावेळी मात्र हलकीशी मिसफील्ड. श्रेयस मुरकर कर्णधार कडून झालेली घोडचूक, चॅलेंजिंग आउटफील्डमुळे चेंडून बदललेली दिशा, नजरहटी, दुर्घटना घटी. रस्त्यावर एक फ्लेक्स असता, कंट्रोल युअर नर्व्स ऑन कर्व्स, अगदी मैदानात ताच घडला. मोक्याचो क्षण असा. चांगली गोलंदाजी आणि त्या चांगल्या गोलंदाजी दर्जेदार फल क्षेत्ररक्षकान पाठराखण करणं गरजेचा. 5व्या चेंडूवर नेलेल्या 2 रन्सांनी धावफलक पोचलो. 4 रन्सार बिनबाद मोराई प्रसाद बोर्डबे क्रिकेट संघ दर्जेदार कामगिरी करताना संपूर्ण स्पर्धेचा विचार केलो तर. ओव्हरपिच चेंडू, इनसाइड आउटचा फटको. यावेळी मात्र गोलंदाजाच्या कपळावरना डायरेक्ट 1 बाउन्स ओव्हर द रोप. रोलिंग आणि रोलिंग, अखंड पार, माटवा पार, गडग्या पार. पहिल्या ओव्हरीची समाप्ती करणारो, या इनिंग मधील पहिलो आणि 25 रन्सांचा पाठलाग करणारो ह्यो देखनो चौकार गिरीश परबच्या बॅट मधून. मोक्याच्या क्षणी डिजेन लावलेला या गाणा म्हणजे होशियार अलार्मिंग सिच्युएशन असा भालचंद्र स्पोर्ट्स शिरवल क्रिकेट संघाची, आणि यहाँ के हम राजकुमार अशी सिच्युएशन असा मोराई प्रसाद बोर्डबे क्रिकेट संघासाठी. सुंदर गाणं ऋत्विक तुझ्या बाबतीत माध्यमातून. के परब स्ट्रायकिंग यांच्या दिशेने कर्णधार श्रेयस मुरकर गोलंदाजी मार्कवर. मॅन फ्रॉम कळसुली, पंचक्रोशी प्रीमियर लीग पंचक्रोशीतले हे दर्जेदार खेळाडू कर्णधाराच्या भूमिकेत, आणि अर्थातच एक तालुका आयकॉन. सगळ्या संघांच्या माध्यमातून आजच्या दिवसात 4 आयकॉन बघितले. हिंदवी स्पोर्ट्स संघाच्या वतीने खेळताना रजत कदम, मोराई प्रसाद कडून गिरीश परब. खाली रवलेलो चेंडू, के परब बार भरून होतोच, मात्र हे चेंडू बाहेर जाणारो. पंचांचो दोन्ही हात समांतर, वाईडचो इशारो, बघता भजी मागता बडे, समुद्रात मासो आणि तडीक मॉल. त्याच्यावर 22च्या स्वरूपात आणखी 1 रन. दुकान उघडला नाही, तवसही उधारेची तयारी.
2 अतिरिक्त रनसान धावफलक पोचलो 10 रनसार. थोडीशी चांगली गोलंदाजी होणं अपेक्षित. दर्जेदार क्षेत्ररक्षण यष्टिरक्षण दर्जेदार होणं गरजेचा. थोडंसं क्लोज किपिंग होणं आवश्यक या सामन्यात. मात्र उमेश ती अपेक्षा तुझ्याकडनं नसतली. कोणतरी दुसरो हेर उचू लागतलो. श्रेयसचो चेंडू आकोट टप्प्याचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न. ऐन मोक्याच्या क्षणाक बदललेलो स्टान्स घेतलेलं हे करेक्शन. दुसऱ्या रनसाठी वळवलेली पावला. के परब बघा कधी नाही तो एका चराच्या ढोराक मराचे वडी म्हणजे दुसरं रन घेण्याचा छंद. मैदानात जर विचार केलो तर के परबने लावलेलो ब्रेक नकार दिलो गिरीश परब नंतर. ह्यो बैलगाडीची खरडी होती आणि मारलेलो युटर्न ह्यो NH66 वरचा युटर्न होतो. पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त. धावफलक 11. यावेळी पहिलो खाली रवलेलो चेंडू के परबने घेतलो पट्ट्यात. ते का घेण्याचा होतो प्रयत्न लपेट्यात. जर चेंडू त्या ढिगाऱ्याक लागलो तर 2 रन्सचा इशारा होतो पंचांचो आणि अगदी ताच मैदानात. बालचंद्र स्पोर्ट्स शिरवल क्रिकेट संघाक ह्यो विजय खूप महत्वाचा असतो. मात्र दिस गेलो रेटा रेटी आणि चांदण्यात कापूस काती अशी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण. 25 रन्सै बचाव होऊ शकता ह्या गतवर्षी ह्याच भालचंद्र स्पोर्ट्स शिरवल क्रिकेट संघान ह्याच मैदानात दाखवून दिलेला. तेव्हा षटका कमी होती. 24 चेंडूंचो माका वाटता इनिंग होती आणि त्या 24 चेंडूत 18 की 19 बचाव करत तो सामना जिंकलेलो आणि क्वालिफाय झालेलो संघ होतो भालचंद्र स्पोर्ट्स शिरवल. या संघात मात्र एका द्रष्ट्या खेळाडूची गरज. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. धावफलक पोचलो 14 रनसार. मोठा फटको मारण्याचा प्रयत्न. दर्जेदार गोलंदाजी हलकेच आउटस्विंग. बाकीचे सुपस्कार उमेश परबने केलेले पूर्ण. श्रेयस मुरकर देर पण दुरुस्त लेट पण थेट मैदानात. या डॉट चेंडून समीकरण मात्र 25 पाठलाग करताना अजूनही गरज असलेली 11 रन्सांची. ह्यो अर्धव मिरक सरान गेल्यानंतर बाळग्यान घातलेलो माटो मैदानात दिसतलो. भालचंद्र स्पोर्ट्सला आवश्यकता होती अजून 10 ते 15 रन्स जमवण्याची फलंदाजीत. मात्र सुरुवातीक झालेली हाराकिरी फलंदाजांनी केलेले घोडचुकी मालवणीतले 2 मनी आठवतले. सोमा गेले आणि नुसता पाठपुरवळा करून इले आणि फावला तर फावला नाहीतर बोर्डार नावरवला. अगदी तसोच ह्यो सामनो एकतर्फी होण्याची दाट शक्यता. 2 बॅटर अतिशय दर्जेदार फलंदाजी कोणती अतिरिक्त जोखीम न घेता चांगल्या चेंडूंका सन्मान देतात. दर्जेदार फलंदाजी करण्याचा प्रयत्न आणि तशी फलंदाजी मैदानात होताना ह्यो डॉट चेंडू श्रेयसचो. 2 ओव्हरींचो खेळ समाप्त करत धावफलक मात्र पोचलो 15 रनसार. ही चांगली फलंदाजी चांगल्या चेंडूंका सन्मान देत. मालवणीत एक म्हण असा नदी आधी वाहनो काढलेले बरे अतिरिक्त जोखीम घ्यायची नाही. आणि ह्या नदीच्या आधी कदाचित चप्पल किंवा बूट भिजण्याची दाट शक्यता म्हणून ही डिफेन्सिव्ह खेळी आवश्यकता नाही मोठ्या फटक्यांची. मात्र त्या दर्जेदार फलंदाजीच्या जोरावर आतापर्यंत 2 ओव्हरींचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलक 15. 25 पाठलाग. बिनबाद 15 अशी भागीदारी दोन्ही फलंदाजांची. गोलंदाजी मार्कवर. माझ्या माहितीप्रमाणे प्रथमताच या स्पर्धेत गोलंदाजी करताना प्रकाश शिरसाट. स्पर्धेतील पहिला चेंडू आकोट टप्प्याचं वेगवान गोलंदाजी. गिरीश परब पूल करायचा प्रयत्न. चॅलेंजिंग आउटफील्ड. हा 12वा खेळाडू कदाचित भालचंद्र स्पोर्ट्सच्या बाजूने. एकेरी धाब्याने धावफलक मात्र पोचलाय 16 धाबांवर. हे 16 रन्स बनवताना दोनही फलंदाजांनी घेतलेली कमीत कमी रिस्क हा तर रिवॉर्ड हा उक्ती ह्या सामन्यात नव्हती. यावेळी शॉट ऑन पुलचो फसलेलो फटको. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. यावेळी लाखाचे खाक आणि क्षेत्ररक्षकान केलेली ढिलाई. झाकली मुठ 1.25 लाख. झेल सोडलो आणि के परबला मिळालेलो 1 जीवदाना बरोबर फक्त 1 रन. कदाचित विकेटचा पतन होता. प्रकाश शिरसाट दर्जेदार गोलंदाजी आपण पंचक्रोशी प्रीमियर लीगच्या माध्यमातून कळसुली गावात बघितली होती. तो प्रकाश शिरसाट प्रथमताच या स्पर्धेच्या निमित्ताने गोलंदाजी साकारताना. चांगली गोलंदाजी. इनसाइड आउट. ट्रेडमार्क क्लासिक. ओव्हर द रोप. टांगा पलटी. घोडे फरार. षटकार.
तो सरकाराक टाच लावणारो फटको होतो. षटकार आणि षटकारान फक्त 2 रन्सांची औपचारिकता म्हणजे होवळकी करून लगीन ठरवला. लग्नाचे सगळे सोपस्कार पत्रिका वाटले, नेम सांडला, हळद लावली. त्यानंतर मात्र दिशा भरकटली. यावेळी मात्र 2 रन्स जाण्याच्या दाट शक्यतेत घोषित क्षेत्रात गेलेले हे 2 रन घोषित पंचांचा इशारो. आणि या 2 रन्सांनी या सामन्यावर विजय अर्थातच दुसरो विजय श्री मोराई प्रसाद बोर्डवे क्रिकेट संघाचो. सलगचे 3 सामने जिंकत हिंदवी स्पोर्ट्स या गटातून पहिल्या क्रमांकाचो पात्रता सिद्ध करणारा संघ, तर 2 सामने जिंकत श्री मोराई प्रसाद बोर्डवे क्रिकेट संघ दुसरो संघ एलिमिनेटरची लढत खेळण्यासाठी रविवारी सुसज्ज दिसतलो. उद्याच्या दिवसात आणि 4 संघ असतले. मात्र 2 संघ जे भालचंद्र स्पोर्ट्स शिरवल आणि साई स्पोर्ट्स हरकुळ, तुमचे खूप खूप धन्यवाद. एक दर्जेदार संघ आपण